पावसाळ्यात वगैरे आम्ही विला बुक केला होता लोणावळ्याचीच. गुगल मॅप्स ऑन केला पण आम्हाला तो विला भेटतच नव्हता. फर्स्ट आपण जातो तर तिथे आम्हाला एक स्कूल लागली आणि त्याच्या थोडं पुढे गेलं तर तिथे विला होता आमचा तो जो आम्ही बुक केला होता. पुढे टर्नच भेटत नाही आम्हाला. मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो आणि फायनली आम्ही विलाच्या इथे पोचलो. आम्ही थांबलो आहे आणि आम्हाला वाटलं विलाच्या इथे आम्ही डॉन बॉस्को स्कूलच्या समोर येतो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुझ्याकडे पण एक होतं कोणतरी शिवानी, तुला काय शेअर करायचं होतं? ठीक आहे. सो ही एक स्टोरी जी आहे ती माझीच आहे. म्हणजे आम्ही फ्रेंड्स फिरायला गेलो होतो. असंच आम्ही प्लॅन केला होता आणि ही 24मध्ये झालेली आहे, ऑगस्टमध्ये. असं पावसाळ्यात वगैरे आम्ही विला बुक केला होता लोणावळ्याचीच. आणि आम्ही 4 फ्रेंड्स होतो जे कॉलेजचे आणि बाकी असे वाया आलेले तीन जण होते अजून. सो आम्ही टोटल 7 जण होतो आणि आम्ही कसे 2 व्हीलर्सने वगैरेच गेलो होतो आणि खूप पाऊस वगैरे होता त्यामुळे. आणि आमचा विला असा एक नवीन होता. आम्ही थोडासा लो बजेटमध्ये बघितला होता कारण आम्ही खूप कमी जण होतो वगैरे आणि वीकेंड तिथे लाईक स्पेंड करून यायचं, असं संडेला रिटर्नचा प्लॅन होता आमचा. सो आम्ही गेलो पण आम्हाला तो विला भेटतच नव्हता. तर आम्ही गुगल मॅपवर वगैरे टाकला तो आम्हाला भेटला. आणि म्हणजे एखादी सवय असते ना आपली की जाताना रस्ता आपण लक्षात ठेवतो की नवीन ठिकाणी चाललो आहे तर की ठीक आहे आता आम्ही स्ट्रेट गेलो, मग तिथे हे होतं, मग पुढे ते. मग असं जाता जाता आम्ही पाहिलं होतं की जर सरळ गेलो तर मला स्टार्टिंगला असं एक HDFC क्वार्टर्स वगैरे काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा राईट घ्या. मग राईट घेतल्यावर थोडं असं पुढे गेला तर नाही सॉरी, फर्स्ट आपण जातो तर तिथे आम्हाला एक स्कूल लागली, बॉस्को स्कूल. ती अशी एकदम बंद पडलेली, बोर्ड पडला आहे वगैरे वगैरे असं सगळं. आणि पुढे गेल्यावर राईट घ्या आणि मग तिथे HDFC क्वार्टर्स, तिथून स्ट्रेट जा. मग पुढे थोडं एक साईडला एक स्मशानभूमी वगैरे होती आणि त्याच्या थोडं पुढे गेलं तर तिथे विला होता आमचा तो जो आम्ही बुक केला होता. सो पहिल्यांदा तर भेटतच नव्हता. मग पुन्हा गुगल मॅपवर वगैरे जाऊन सर्च केला आणि आमच्याकडे 2 व्हीलर्स होत्या. सो आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण निघूया, हळूहळू पोचू. आणि प्रत्येकजण निघाला आणि माझ्याबरोबर जो होता माझा फ्रेंड जो गाडी चालवणारा तो काही सामान वगैरे काही काढत होता त्यामुळे आम्ही थांबलो तिथे आणि तोपर्यंत बाकी सर्व निघाले पुढे. मग आम्ही निघालो आणि तिथे पुढे गेलो तर आम्हाला कोणीच दिसत नव्हतं आणि एवढा पाऊस होता. आणि मी त्याला सांगते की अरे मला माहिती आहे हाच राईट आहे की आपल्याला इथूनच वळायचं आहे वगैरे असं. तो बोलतो अरे नाही मला वाटतं पुढचा होता. आणि मी सांगते त्याला की अरे नाही मला लक्षात आहे की मी पाहिलं होतं येताना आपण इथूनच आलो. आणि तो बोलतो अरे नाही कदाचित पावसात तुला लक्षात नाही, आपलं पुढे होतं. तर म्हटले ठीक आहे चल पुढे जाऊ. आणि असं करत आम्ही सरळ गेलो बाईकवर आणि सरळ गेलो आणि पुढे टर्नच भेटत नाही आम्हाला, नुसताच रोड चालू झाला. मग म्हटलं नाही आपण चुकलो, आपण मागे जो मी टर्न सांगत होते तोच होता. तो बोलतो अरे नाही पुढे असेल कदाचित. आणि आम्ही जातोय तर माझी एक फ्रेंड दिसली, म्हणजे तिचे कर्ली हेअर्स आहेत त्यामुळे मला लगेच कळलं की ही माझी फ्रेंड आहे. आणि मी म्हटलं अरे हां ती आहे पुढे, त्यांची बाईक आहे, सो आपण त्यांच्याबरोबर जाऊ, कदाचित माझंच चुकलं नसेल ते असं. तर आम्ही त्यांना फॉलो केलं आणि आम्ही थोडी स्पीड वाढवून पुढे गेलो आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे आपलं टर्न पुढे आहे का. म्हटलं हां पुढे आहे कदाचित. आणि आम्ही येतो आणि टर्न पुन्हा भेटतच नाही आहे आम्हाला, म्हणजे आमचा जो टर्न आहे तो मिस झाला आहे ऑलरेडी, हे लक्षात आलं आम्हाला. आणि पुढे मुंबई पुणे हायवे लागला. ओके, सो म्हटलं हे का आता पुन्हा मुंबईला निघायचं आहे का आपल्याला. तर आपण टर्न घेऊन पुन्हा आम्ही यू टर्न घेतला आणि पुन्हा जो मी टर्न सांगत होते तो वाला टर्न घेतला आणि तिथून गेलो. म्हटलं ठीक आहे, सरळ जाताना स्कूल लागली. म्हटलं हे काय बरोबर सांगते मी. मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो. मग तिथून टर्न घेतला HDFCचे क्वार्टर्स. म्हटलं हे करेक्ट आहे, आता याच्या पुढे आपल्याला सरळच जायचं आणि पुढे थोडंफार गेलो तर आपलं आहे तिथे गेलो. तर म्हटले ठीक आहे, मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो. आता इथे टर्न घेतला नाही आम्ही. ओके, आणि टर्न तर नाहीच घेतला आणि पुन्हा आम्ही आलो. पुन्हा आम्हाला बॉस्को स्कूल लागली आणि
सो स्कूल पुन्हा लागली. म्हटलं ठीक आहे, कदाचित आपण कुठेतरी टर्न वगैरे मिस केला असेल किंवा घेतला असेल कदाचित, अंधारात कळलं नाही आपल्याला. आणि म्हटलं ठीक आहे, चला आता आपण टर्न घेऊ आणि जाऊ. मग SDFC क्वार्टर्स अगेन तिथे पाहिलं. म्हटलं ठीक आहे, आता लक्षात ठेवा आपल्याला सरळ जायचं. आता इथे कोण, फक्त मी आणि माझा गाडी चालवणारा मित्र, ही आमची एक गाडी, आणि माझी मैत्रीण जी मला भेटली ती आणि तिचा गाडी चालवणारा मित्र, हे दोघं, असे आम्ही चौघेचा. आणि आम्ही त्यांना पुढे जाऊ देतो आणि आम्ही त्यांना फॉलो करतो असं. मग ठीक आहे, तर आता म्हटलं आता आपण नीट जाऊ, सरळ जाऊ. सो सरळ गेलो पुन्हा. आता हा प्रकार माझ्या लक्षात आला, कारण कदाचित मी खूप साऱ्या स्टोरीज वाचल्या आहेत आधी किंवा ऐकल्या सुद्धा आहेत. आणि माझी जी मैत्रीण होती ती गोव्या साईडची आहे आणि गोव्याच्या इथे सुद्धा बरेच हा प्रकार होत असतो. त्यामुळे तिला सुद्धा लक्षात आलं की एक्झॅक्टली काय होतं आपल्याबरोबर. तर आम्ही ठरवलं की एक काम करू, आपण थांबू एका ठिकाणी आणि कॉल वगैरे लावू फ्रेंड्सना जे पुढे गेले आहेत, ते कदाचित येतील मागे आणि आपण मग एकत्र जाऊ. आणि आम्ही थांबलो. एक मोठं झाड होतं, आम्हाला लक्षात नाही आलं आम्ही कुठे आहे. आणि तिथे ना एक छोटासा बल्ब होता फक्त, एक म्हणजे थोडंसं उजेड येईल वगैरे असं. तर तिथे थांबलो. म्हटलं ठीक आहे, आपण इथे थांबून थोडं कॉल वगैरे ट्राय करू, फ्रेंड्सना बोलावून घेऊ. आणि कोणालाच म्हणजे कॉल्स लागत नाही आहे, कोणालाच लागत नाही. आमच्याकडे रेंज आहे सर्वांच्या फोनमध्ये, पण समोर लागत नाही आहेत कॉल्स. मग आम्हाला वाटलं कदाचित विलामध्ये नसेल, कदाचित ते पोहोचले असतील पुढे आणि त्यांना नाही लागत आहेत कॉल्स. म्हटले ठीक आहे, आपण एकदा पुन्हा ट्राय करू. आणि यावेळेस आपण असं नाही जायचं, आपण कसं सकाळी येताना गुगल मॅप्स टाकले होते, सो आपण एक काम करू, आता गुगल मॅप्स ऑन करू आणि मग ते फॉलो करूया. म्हटले ठीक आहे. आणि येताना माझ्या फोनमध्ये मॅप चालू होता, सो मी म्हटले ठीक आहे, मी मॅप ऑन करते आणि आपण जाऊया. तर आम्ही पुढे गाडी घेतली पुढे आणि त्यांना म्हटलं आम्हाला फॉलो करा फक्त. म्हटले ठीक आहे. मग मी गुगल मॅप्स ऑन केलं. म्हटले ठीक आहे, आता आपण सरळ जातो. ठीक आहे, पाहिलं आता हा टर्न आहे, टर्न म्हणजे जसं गुगल मॅप दाखवतं तसंच सेम. ओके. आणि म्हटलं फॉलो केला आणि फायनली आम्ही विलाच्या इथे पोचलो असं. ठीक आहे, गुगल मॅप्स म्हटलं फायनली पोचलो सेफली. आणि आम्ही थांबलो आहे आणि आम्हाला वाटलं विलाच्या इथे आम्ही स्कूलच्या समोर होतो. आणि हे घडलं, आम्ही गुगल मॅप्स फॉलो केला तरी सुद्धा. आणि हे साधारण किती वेळ तुम्ही त्या ह्याच्यात होतात? आम्हाला लक्षात नाही आलं, पण आम्ही जवळजवळ 1-1.25 तास तिथेच होतो आणि हेच चालू होतं. म्हणजे तुमची हो, म्हणजे तरी अंदाजे कधी माहिती आहे का, 9:30-10च्या दरम्यान सुरू झालं आहे आणि 11-11:15 झाले. हां, तरी हेच. आणि पुढे काय हो पुढे काय झालं मग? हां, तर मग हे झालं. आता हे झालं, लक्षात आलं माझ्या आणि तिच्या की जे आम्ही विचार करतोय तेच. आणि असं म्हणतात ना की जर तुम्हाला कळलं तर त्या प्रकाराचं किंवा त्याचं नाव नाही घ्यायचं, बरोबर. कारण मे बी त्या एनर्जी ज्या आहेत त्या Disturb अजून होतात. पॉवरफुल होतात आणि त्या जास्त हार्म वगैरे करू शकतात, असं काही आहे. सो आम्हाला कळलं, आम्ही बोलतो, आम्ही दोघे एकमेकींना पाहतो. म्हटलं ठीक आहे, तुला कळलं, मला कळलं. मी तिला सांगते आपण इथे विषय नको काढायला, कारण आमच्याबरोबर जे मुलं होते त्यांना नाही कळलं काय घडतं. त्यांना असं वाटतं की आपण चुकतोय. आणि ते इथलचे नाही आहेत, एक गुजराती होता आणि एक बिहार वगैरे साईडचं होतं. सो माहिती नाही, कदाचित त्यांनी कधी ऐकलं सुद्धा नसेल या प्रकाराचं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण विलामध्ये जाऊन आपण याच्यावर बोलूया किंवा यांना सांगूया की नक्की काय झालं आपल्याबरोबर. तर शेवट आता काय करायचं, कॉल्स नाही लागत आहेत वगैरे. तर म्हटलं चला देवाचं नाव घेऊया आणि एक लास्ट ट्राय करूया. मग आम्ही गणपती बाप्पा मोरया एक बोललो चौघं. म्हटलं फक्त नीट पोचू दे, मग आपण पुढे जाऊन जे काही सांगायचं वगैरे सांगू यांना. तर देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा सेम मॅप फॉलो केला आणि फायनली आम्ही विलामध्ये पोचलो त्या दिवशी. आणि मग तेव्हा जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की एक्झॅक्टली काय झालं आपल्याबरोबर ते. पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण कोणत्याही एंटिटीचं नाव घेतो किंवा कोणत्याही एंटिटीला आपण म्हणजे कोणती गोष्ट सांगतो, तर त्या एंटिटीला समजतं की आपण त्याबद्दल बोलतोय. ते असतं की एक आहे, मे बी तू सांगत असेल जेव्हा मे बी तिथे जी एंटिटी असेल तिला समजत असेल
मॉस्को स्कूल बद्दल बोलते आणि तुझी वाट बघत असेल तिथे ती. आणि अजून एक गोष्ट अशी होती की विलामधून ते आम्हाला फोन ट्राय करतात त्या सेम टाइम. त्यांना रेंज ते आहे. पोहोचलेत पण आम्ही नाही पोहोचलो. हम्म. आणि त्यांचे कॉल सुद्धा आम्हाला लागत नाही, जेव्हा की त्यांच्याकडे सुद्धा फुल रेंज आहे आणि आमच्याकडे सुद्धा फुल रेंज आहे. असं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.